दुर्गा सप्तशती अध्याय एक संक्षिप्त कथा सावर्णिकुळी सूर्याचा 8वा पुत्र मनु महामाया कृपे मन्वंतराचा अधिपती त्याची कथा सांगतो। पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी चैत्रवंशी सुरथ नावाचा राजा होता। कोलविध्वंसी शत्रू राजाचे हल्ल्यात सुरथाचा पराभव झाला। नाईलाजाने राजा मेधाऋषी आश्रमी आला। तेथे एक वैश्य भेटला। दोघांनी आपले दुःख ऋषींना सांगितले। ऋषी म्हणाले, कल्पांत समयी जगी प्रभू विष्णू निद्रिस्त असताना त्याचे कानातील मळापासून मधु व कैट 2 राक्षस निर्माण झाले। क्षणात ते ब्रह्मदेवाचे अंगावर धावले। त्यावेळी देवांनी योग निद्रेची स्तुती केली। राक्षसनाशासाठी प्रभूंना जागे करण्यासाठी प्रार्थना केली। प्रभूंचे देहातून रात्री देवी संचारली। तिचे व राक्षसांचे 5000 वर्षे युद्ध झाले। महामाया मोहित असुर विष्णू केशवाला म्हणाले, वीरश्रेष्ठा, आम्ही तुझे पराक्रमे संतुष्ट आहोत। कोणताही वर मान। विष्णू म्हणाले, तुमचा चद माझे हस्ते व्हावा असा वर द्या। राक्षस म्हणाले, जलमय पृथ्वीवर जेथे पाणी नसेल तेथे आमचा वध करावा। क्षणातच भगवंतांनी आपले मांडीवर सुदर्शन चक्राने दोघांचा शिरच्छेद केला। ध्यान, खंग, चक्र, गदा, चाप, परिग, शूट, भरिशुंडी, रुद्रमाठ, भरिशुंडी, रुद्रमाठ, शंखधारी, रत्नलंकारे सुशोभित नीलमणिसम, देतेज दहामुखी रूपान सिंगेश्वरी पद्मजारणी सज्ज होऊनी मधु कैटभ, राक्षस वधन्या देवांना दिली प्रेरणा सारी, ऐसी चंडिका सिंगेश्वरी देवी भक्ता दुख, दूर करोनी सुख संपत्ति संति देई सारी। अध्याय पहिला। श्रीमार्कंडेय म्हणे, सावर्णिकुळी 8वा सूर्यपुत्र म्हणती जो मनु, त्याचा जन्म व चरित्र सांगतो मी विस्ताराने। महामाया प्रभावे व आशीर्वादे सावर्णिकुलदीपक, श्रेष्ठ पदी जाऊन मन्वंतरे झाला स्वामी एक स्वारोचिष। मन्वंतर काल पूर्वी चैत्र वंशात पृथ्वी सम्राट सुरथराजा राज्य असे करी। राजा दयाळू पुत्रासम प्रजेवर प्रेम करी। कोल विध्वंसी राजसमूह स्वारी करी। राजा सुरथ असे शूर युद्ध निपुण। युद्धी पराभव अल्पकोला विध्वंसीकडून पराजित सुरथ राजा आला राजधानीला। पण प्रबळ शत्रूने राजाचा पराभव केला। दुर्बल सुरथ राजाला त्याचे मंत्री गणांनी अधिकाऱ्यांनी राज्याबाहेर दिले हाकलून। स्वराज्य महासत्ता नष्ट झालेने राजा अरण्यात गेला घोड्यावर बसून। वनिराजाने मेधाऋषींचा पाहिला आश्रम। श्वापदे ही आनंदी गुण्यागोविंदाने राहत आश्रमी। आश्रमी सुमेधा ऋषी करीती राजाचे स्वागत। राजा तेथे दिवस क्रमी सर्वांचा शांततेत। तरीही राजा बेचैन होई पूर्व आयुष्य स्मरणे। नगरी अंतरली करोनी ही माये जनपालन। मजभाऊ आप्त प्रजा आचरती का सद्मार्गाला। मज हत्ती शत्रू राजे असेल का खुशाल। मम राजी प्रजा मज करी आर्जव। ते शत्रू राज्य झाले असतील वणवण। निरुद्योगी लोकांनी केला असेल उधळेपणा। मुक्त खर्चेरी कामा केला असेल खजिना। आपले दुर्भाग्य रीता झाला खजिना। प्रजेचे विचारे राजा जाई खंगून। आश्रमद्वारी एकवाणी दिसे राजाला। राजाने नाव गाव विचारले वाण्याला। आपण आहात दुःखी अस्वस्थ। राजाने मायेने विचारले पांथस्था। तो राजाचे प्रश्नी म्हणाला। वैश्य म्हणे, महाराज मी समाधीनामे धनवानसे वाणी। धनलोभी पत्नी मुलांनी माझा केला त्याग। राजधना होऊनी वंचित भोगणे आले वैराग्य। दुःखी मने आप्तबांधवा आलो राजी सोडून। अस्वस्थ झालो त्यांचे खुशाली विचाराने। पत्नी स्वजन माझे विरहे कैसे राहती। तयांचे दुःख कल्पने मनी सदा चिंता येते। ते सदाचारे दुराचारे कसे वागती वाटे काळजी। राजा म्हणे, हेवाणीवर आपण स्वनगरी पुत्र पत्नी। आला त्यागोनी तरी जिव्हाळा का नाही संपत। तुम्ही त्यांचे काळजीने आहात बांधले प्रेमाने। वैश्य म्हणे, राजन आपले विचारणे असे ठीक। माझे मन नाही निष्ठुर होऊ शकत। धनलोभे मला केले गृहहीन सत्य। त्या सर्वांनी माझा केला त्याग सतत। तयाकारणे प्रेमिष्ट नसूनही नाही संपत। अतिव प्रेमे चुकावर टाकतो पांघरून। माझे मन होते व्याकुळ तयांचे आठवणीने। प्रेमाकारणे मी नाही होऊ शकत निष्ठुर। मार्कंडेय म्हणे, समान दुःखी दोघे सुमेधा ऋषी समोर झाले हजर। दोघेही न्याय भूमिका विचारू लागले ऋषीस। तयांनी सांगितली सर्व कहाणी ऋषींना। राजा म्हणे, भगवानामुचे मनींचे शंकेचे करावे निरसन। माझे राजवैभव दुरावले तरी चिंता का नाही जात। तयांचाच विचार मनी येतो फिरूनी सतत। मला हाकलले राज्यातून तरी तयांची काय येते आठवण। सर्वांनी आम्हा काढले बाहेर म्हणून आम्हाला एकमेकांबरोबर। हासावा विवेकी मोहाची झापड हे करावे आपण निरसन। या विवेका वेडेपणा म्हणावे काय। ऋषी म्हणे, सर्व चराचरा प्राण्यांनाही असे ज्ञान योग्य। सर्व प्राण्याविषय व कारणे असती भिन्न भिन्न। कोणी असती दिवाभीत तर कोणी अस्थिरा तांधळे नयना।
कोणी रात्री व दिवसा पाहू शकती समान. विचार समज वेगवेगळे असते माणसाचे ज्ञान. सर्व चराचरा व मानवा असते समज. प्राणी मात्रा असते निरनिराळी सुंदर समज. पक्षी ज्ञान असोनी भेद चोचीने आणती खाद्य. चोचीतले कण भुकेल्या पिलांना भरविती चिमण्या. तैसे वाघ सिंह बछड्यावर असते प्रेम. माणूस वृद्धापकाळी सांभाळेल या हेतूने सांभाळती मुला. लाभ मोह अभिलाषे मानवा होती व्यवहार खुशाल. महामाई प्रभावे जगीय उत्पत्ती स्थिती कार्य असते नेमस्त. भगवान विष्णू एकदा होते महान घोर निद्रेत. महामायेने विष्णू भगवानांना केले जागृत. ज्ञानी लोकाचेतना स्वय भगवती असे जागृत. ज्ञानीजना ती स्वबळे घेरते मायाजाळी. जगत जननी जीवसृष्टी नियंत्रण असते तिचे स्थळी. प्रसन्न वरदायिनी सर्वा देई मोक्ष महान लाभ. ती आदिम सनातन अधिपती होई कल्याण लाभ. संसार बंधने तारण्या समर्थ असे सर्व सर्वेश्वरी. राजा म्हणे भगवान या महामाया अवतारे मूळ असे कोठे. तिचा उगम कार्य प्रभाव महान स्वरूप. ती संरक्षकक्षी झाली हे सांगावे आम्हा. सर्व कथन जाणण्या आम्ही आहोत उत्सुक. ऋषी म्हणे जनिती मंगलदायिनी देवीचे गुणी. देवीउगम अवतार असती कारणे नाना. देवा कार्यसिद्धी करणे झाले प्रकटीकरण. अवतारा वेळी विष्णू होते निद्रायोग मायेत. जग होते निद्रामय बाल्यावस्थेत. ते क्षणी विष्णू करणमुळे महान. मधु कैटभराक्षस झाले उत्पन्न. ते राक्षस ब्रह्मदेवा मारण्या झाले तयार. विष्णू नाभिकमले उदयी ब्रह्मदेव होते क्षीरसागरी. राक्षस चाल करताच भगवतीला केली विनंती. योगनिद्रे महाविष्णू मुक्तते केली प्रार्थना क्षणांत. हे देवी तू विश्वेश्वरी जगपालनी अससी आंबा. जगी स्थिरता लय संहार करणे असे तुझेच हाती आंबा. निद्रामाये भगवती अतुल तेजे प्रभूंना कर जागे. ओम ब्रह्मा म्हणे भगवती प्रसन्न कारणे तू स्वाहा स्वधा वषटकार स्वराई अशी केली प्रार्थना सदा. तू जीवनामृत सुधा आहे स्वर उदगाती. त्रिमाता अर्धमात्रा नाना मेळे ओम उच्चार होतो. श्रमिका निद्रादायी तू सावित्री असे माता. तू सर्व विश्वभारी अससी सृजन शक्ती. सर्वश्रेष्ठ जगपालनी जन्मी स्थिरता डावी. अंती संहारी तू निराकार जगा आकार दाती. तू संहारक पण माता ज्ञानशक्ती महामाया. बरे वाईटा तर तम भावे जाणी महास्मृती माया. जगी प्रलोभन मोहिनी महादेवी श्रेष्ठ महासुरी. तू निसर्ग प्रेरक त्रिगुण प्रेरक अससी माहेश्वरी. तू संहारक कालरात्री दारुण मोहरात्री अससी. तू लक्ष्मीश्वरी ही बुद्धी बोधलक्षणा असती. तू लज्जादेवी जनकल्याणी तृष्टी शांती क्षमादेवी. खडक शूळधारी क्रूर गदा चक्र धारिणी देवी. शंखचाप धर भुशुंडी परिघधारी. भक्ता तू सौम्य रूपे शुभंकरी सुंदरी. तुम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परमावधी अति सूक्ष्म परमेश्वरी. अणु परमाणु ऊर्जा सुंदर विश्वात्मक अखिलात्मिकारी. सर्व शक्तिमान स्तुत्य जग सृजन पालनयोगी. तुझं जगपोषण जबाबदारी असे विष्णू योगे. विष्णू निद्रा कारणे मी तुझं शिवाय जाऊ कोणाकडे. तू विष्णू शिवा देह धारणे भाग पाडलेसे हे नसे थोडे. ऐसे प्रभावी देवता स्मरण स्तुतीस असमर्थ असलो तरी. तुझं दिव्य सामर्थ्य शक्ती जाणीवे मी नम्रते सदा स्तुती करी. ममबंधू मधुकैट दुराचारे मी असे संकटी फार. तू जगतपालक जगदिशा त्वरित सहज जागे कर. दोन्ही राक्षसा ठार मारण्याकर तयार प्रभूला. ऋषी म्हणे ब्रह्मदेवांनी रात्री देवीची केली स्तुती. मधु कैट राक्षस उन्मात नाशा विष्णूंना विनंती कर. रात्री देवी प्रभुदेही प्रत्यक्ष ब्रह्मदेवासमोर झाली साकार. देवी नवजन्मे साकारताच प्रभू निद्रापाशे झाले मुक्त. महाननिद्रा मुक्ते विष्णूंनी पाहिले मधु कैट राक्षसा. ब्रह्मदेववध राक्षस चाळे पाहुनी संतापे प्रभूंनी केला युद्धारंभ. 5000 वर्षानंतर महामायेने राक्षसा गुंतवले मोहात. त्यायुगे राक्षसवध भगवंताही झाले महान अशक्यवत. मोहित राक्षसा अजिंक्य वाटोनी विष्णू पराक्रमे आनंद लेते. आपणच श्रेष्ठ भ्रमे प्रभो मागावावर वदलेते. श्री भगवान म्हणाले राक्षसपुत्रांनो तव मरण घडावे मज हस्ते ऐसा द्यावावर. या क्षणी जगी दुसरा श्रेष्ठ नसेवर. ऋषी म्हणाले राक्षसा ऐसे मोहात फसवोनी. पृथ्वी पाण्यावर नाखाली दृष्टांतिली. ते क्षणी राक्षस विष्णूंना म्हणती. निर्जल स्थळियामुचा वध करावा म्हणती. ओम ऋषी म्हणती. सुमेधा ऋषी म्हणती राक्षसा मांडीवर घेऊनी. विष्णूंनी चक्रेवध केला तयांची शिरे कापोनी. संकटी ब्रह्मदेवाही देवीस जावे लागले शरण. देवी प्रभावे ते झाले संकटमुक्त आनंदानं.